नमस्कार. आत्ताच्या मुलांना चीज टाकून केलेले पदार्थ खूप आवडतात. सँडविच, पराठा, दाबेली किंवा कोणत्याही पदार्थात त्यांना चीज टाकलं की ते खूप आवडीने खातात. पण असं प्रत्येक वेळी बाहेरून आणलेलं चीज परवडतं असं नाही. 10 ते 20 रुपयाला एक छोटासा चीजचा क्यूब मिळतो, ज्याच्यामध्ये एक सँडविच सुद्धा होत नाही. त्या क्यूबच्या दुप्पट किंवा तिप्पट चीज फक्त अर्धा लिटर दुधामध्ये तयार होतं, ते सुद्धा अगदी फ्रेश. दूध तापवण्यासाठी एक भांड घ्यायचं. ते भांड पहिल्यांदा पाण्याने खंगाळून घ्यायचं, म्हणजे दूध बुडाला चिकटत नाही. हे अर्धा लिटर मी गोकुळचं म्हशीचं दूध घेतलेलं आहे. फुल क्रीम दूध आहे. आता हे दूध आपण या भांड्यामध्ये ओतून घेऊया. दुधाची पिशवी कापताना कधी सुद्धा त्याचा कॉर्नर वेगळा करायचा नाही. मी एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं की हे दुधाच्या पिशव्या रिसायकलला जातात, पण ते कॉर्नर असतात ते त्याच्यामध्ये मिसळले जात नाही, वेगळे पडतात, त्यामुळे प्रदूषण जास्त होतं. अशा पद्धतीने बाजूने कापून घेऊन दूध ओतून घ्यायचं. तेवढाच प्रदूषण टाळण्यात आपला मुंगीचा वाटा. माझ्याकडून कधी दूध सांडलं जात नाही, पण आज कसं काही माहिती नाही सांडलं गेलंय. आता हे दुधाचं भांडं आपण गॅसवर ठेवूया गरम करायला. इथे दुधाला आपल्याला काही उकळी फुटेपर्यंत गरम करून घ्यायचं नाहीये. दूध ढवळायची सुद्धा काही गरज नाही, पण मी माझ्या सवयीप्रमाणे दूध ढवळलेलं आहे. दुधात बोट बुडवता येईल एवढंच गरम करून घ्यायचंय दूध. त्याच्यापेक्षा जास्त दूध गरम करायचं नाही, त्याला साई नाही धरली पाहिजे, नाहीतर चीजच्या ऐवजी पनीर तयार होईल. बोट बुडवण्या इतपत दूध गरम झालं की त्याच्यात आपण थोडं थोडं करून विनेगर टाकायचं. हे साधं पांढरं विनेगर आहे, जे सहजपणे दुकानात मिळून जातं. अगदी 15 ते 20 रुपयाला एक छोटी बॉटल मिळते. इथे मला 2 टेबलस्पून पेक्षा थोडंसं कमी विनेगर लागलेलं आहे. आणि जर पोहे खायच्या चमच्याने विनेगर टाकायचं असेल तर 4-4.5 चमचे टाकायचं. ते सुद्धा एकसाथ न टाकता थोडं थोडं करून टाकायचं. विनेगर टाकलं की दूध फाटेस तर पळीनं हलवत राहायचं. पूर्णपणे पाणी वेगळं आणि दूध वेगळं झालं पाहिजे. दूध जर घरचं असेल तर त्याला फाडण्यासाठी विनेगर कमी लागतं, आणि विकतचं दूध असेल तर त्याला 2 ते 2.5 टेबलस्पून विनेगर लागतं. कारण की विकतचं दूध लवकर खराब होऊ नये म्हणून त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. म्हणजे आपलं घरचं ताजं दूध असतं, त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे नसतात, त्यामुळे ते लवकर नसतं. हे बघा, आता याचं दूध वेगळं आणि पाणी वेगळं झालेलं आहे. हे फाटलेलं दूध एका चाळणीतून गाळून घ्यायचं, किंवा जर तुमच्याकडे चिवडा वगैरे करण्यासाठी आपण जो झाऱ्या वापरतो तो असेल तर त्या झाऱ्यामध्ये वेगळं केलं तरी चालेल. हे बघा, मी विनेगरचा 2 टेबलस्पून घेतलेलं, त्याच्यातलं एवढं विनेगर राहिलेलं आहे. चीज बनवायला अगदी सोपं आहे, फक्त दूध तापवताना काळजी घ्यायची. दूध जेव्हा आपण गॅसवर गरम करायला ठेवतो त्याच्यावर एक साईचा थर तयार होतो. तो साईचा थर तयार व्हायच्या अगोदर आपल्याला दूध बंद करायचं आहे. तयार झालेलं चीज आहे ते झाऱ्याच्या मदतीने किंवा चाळणीतून गाळून वेगळं करून घ्यायचं आहे. वेगळं केलेलं पाणी टाकून द्यायचं नाही, ते आपल्याला परत उपयोगी पडणार आहे. त्यामुळे टाकून न देता ते गाळलेलं पाणी तसंच ठेवा. पाण्यात राहिलेले छोटे छोटे कण काढायला वेळ लागतो, त्यामुळे चाळणीने मी गाळून घेतलेलं आहे. गाळलेल्या पाण्यात अर्धा चमचाभर मीठ टाकून गॅस चालू करायचा आणि पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं. मीठ व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आणि पाणी थोडंसं गरम करायचं, एकदम उकळवायची गरज नाहीये. गॅस बंद करून फाडलेलं दूध आहे त्याचा आपण गोळा करून घेऊया. आता त्याच्यातलं पाणी हलक्या हाताने दाबून वेगळं करून घ्यायचं. एकदम जास्त दाबायची गरज नाही, कारण की ह्याला परत आपण एकदा धुवून घेणार आहोत, परत विनेगरच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे पूर्ण पाणी वेगळं करायची गरज नाही. आता तयार झालेला गोळा आपण बर्फाच्या थंड पाण्याने धुवून घेणार आहोत. धुवून म्हणजे काय, फक्त अर्ध्या मिनिटासाठी त्याला पाण्यामध्ये ठेवायचा आणि नंतर काढून घ्यायचा. आणि जेवढं हाताने शक्य होईल तेवढं पाणी काढून टाकायचं याच्यामधलं. त्यामुळे विनेगरचा थोडासा आंबटपणा कमी होईल. आणि ह्यावेळी सुद्धा पूर्ण पाणी काढायची गरज नाही, कारण की परत एकदा ह्याला आपण पाण्यात बुडवणार आहोत. आता हा गोळा जे दुधाचं फाडलेलं पाणी होतं, ज्याला आपण मीठ टाकून थोडंसं गरम केलं होतं, त्याच्यामध्ये टाकायचं. कढई उथळ असल्यामुळे त्याच्यामध्ये हा गोळा पूर्णपणे बुडत नाहीये, पण जर तुमचा गोळा पूर्णपणे बुडत असेल तर 2 मिनिटं ठेवायचं आणि बाजूला काढायचं. खालचा भाग 2 मिनिटं बुडवून परत वरचा भाग सुद्धा मी मिनिटभर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बुडवून. 2 ते 3 मिनिटांनंतर तो गोळा काढून घ्यायचा आणि एका सुती कापडामध्ये बांधायचा. हा रुमाल पातळ होता, त्यामुळे मी 2 पदरी घेतलेला आहे. जर तुमच्याकडचा रुमाल किंवा कपडा जाड असेल तर 1 पदरी घेतला तरी चालेल. तुम्हाला जर या चीजची घट्ट वडी पाहिजे असेल तर ह्या रुमालावर थोडंसं वजन ठेवून 10 ते 15 मिनिटं तुम्ही बाजूला ठेवू शकता. पण मी मात्र हे चीज फक्त कापडातून पिळून घेतलेलं आहे आणि 2 तास फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तुम्ही जर याच्यावर वजन ठेवलं असेल तर 10 ते 15 मिनिटांनंतर त्याला काढून परत फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं. पण जास्त वजन ठेवू नका आणि जास्त वेळ सुद्धा ठेवू नका, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं. आता हे चीज फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तयार झालेलं आहे. 2 ते 2.5 तास फ्रीजमध्ये याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं. मी मुलांना खाण्यासाठी चीज किंवा बटर बाहेरून आणणं टाळते. जेवढं शक्य होईल तेवढं मी घरीच बनवायचा प्रयत्न करत असते, कारण आपण घरी बनवलेलं असतं ते फ्रेश सुद्धा असतं आणि त्याच्यात भेसळ सुद्धा नसते. 2 ते 3 तासानंतर आपलं चीज तयार झालेलं आहे. तयार झालेलं चीज वापरून एक आपण साधं चीज सँडविच बनवूया. अगदी बाजारात मिळतं ना चीज, तसं तयार झालेलं आहे चीज सँडविच. मुलांना ते सँडविच आणि पिझ्झा मध्ये जे चीजचे दोरे सुटलेले आवडतात ते सुद्धा याच्यामध्ये छान येतात. एकदा अशा पद्धतीने तयार करून बघा हे चीज. 2 ब्रेडच्या स्लाइसवर हे तयार केलेलं चीज पसरून घेतलेलं आहे आणि हे सँडविच तव्यावर दोन्ही साइडून व्यवस्थित परतून घ्यायचं.
तेल तूप वगैरे टाकायची गरज नाही, असं साधं परतून घ्यायचं। तुम्ही हवं तर भाज्यांचा वापर करून ही सँडविच बनवू शकता। मी फक्त इथं चीजचं सँडविच बनवलेलं आहे। शनिवारची जेव्हा अर्धा दिवस शाळा असते त्यावेळी सुद्धा तुम्ही मुलांना हे चीज सँडविच देऊ शकता। आणि हे सँडविच भाज्या घातलेल्या सँडविच सारखं असं ओलसर सुद्धा होणार नाही। दूध फाडण्यासाठी तुम्ही व्हिनेगरच्या ऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता। लिंबाचा रस फक्त गाळून घ्यायचा, पण शहराच्या ठिकाणी लिंबाच्या रसापेक्षा व्हिनेगरच परवडतं, कारण की 10 रुपयाला 1 लिंबू झालेला आहे। तुम्ही जिथे राहता तिथं लिंबू कितीला मिळतं हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बघा याला किती छान असे दोरे आलेले आहेत, याला काय म्हणतात ते मला माहिती नाही, मी तर दोरेच म्हणते। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल